जमनादास. खूप दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. एका गावात प्रसिद्ध सोन्याचा व्यापारी राहत होता. त्या सोनाराचं नाव होतं जमनादास. तो आजूबाजूच्या गावात खूप प्रसिद्ध होता. दूर दूरच्या गावातून लोक सोनं खरेदी करण्यासाठी त्याच्याकडे येत असत. एक गिराईक दुकानात आल्या आल्या म्हणाले, शेठजी, जरा सोन्याचा चांगल्यातला हार दाखवा माझ्या पत्नीसाठी. हो हो, का नाही. हा घ्या ताई, तुमच्यासाठी मौल्यवान आणि असली सोन्याचा हार आहे. आणि दादा, ही तुमच्यासाठी अंगठी खूप छान दिसेल तुमच्या बोटामध्ये. असं गोड गोड बोलून जमनादास त्याचा व्यवसाय करत असे. आणि अशाच प्रकारे त्याच्याकडे प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या प्रकारची गिऱ्हाईकं येत आणि सोनं खरेदी करत असत. एक दिवस बसल्या बसल्या जमनादास त्याच्या बायकोसोबत हिशोब करत होता. त्याची बायको कोकिळाबाई स्वभावाने खूपच लोभी होती. ती जमनादासला म्हणते, बघा बरं, आपल्या शेजाऱ्याने तर एका वर्षातच किती मोठा बंगला बांधलाय आणि आपण सोनार असूनही या छोट्याशा घरात राहतोय. मला तर आता या घरात राहायला सुद्धा लाज वाटते. तुम्ही एकतर माझ्यासाठी एखादा मोठा बंगला बांधा, नाहीतर मी माझ्या माहेरी निघून जाईन. यावर जमनादास म्हणाले, अगं, असं म्हणू नकोस ग. मला देखील वाटतं की आपला एखादा बंगला असावा, त्यात नोकर चाकर असावेत. परंतु काय करू, गिऱ्हाईक चांगली असून सुद्धा आपल्याला कमी नफा मिळतोय. कोकिळाबाई म्हणाली, हे बघा, ते मला काही माहित नाही. मला बंगला पाहिजे बास. नंतर जमनादास थोडासा विचारात पडला. त्याला एक कल्पना सुचली. दुसऱ्या दिवसापासून त्याने सोन्यात भेसळ करायला सुरुवात केली. पितळेच्या दागिन्यांना सोन्याचे पाणी लावायला लागला. खऱ्या सोन्याच्या जागी तो आता नकली सोन्याचे दागिने विकू लागला. लोकांचा त्याच्यावर विश्वास तर होताच, त्यामुळे कुणाला शंका आली नाही. एक दिवसाची गोष्ट आहे. गावचे सरपंच जमनादासाच्या दुकानात आले आणि म्हणाले, जमनादास, मला काही दागिने विकत घ्यायचे आहेत. थोडे चांगल्यातले दाखवा. हो हो सरपंच, जरूर विकत घ्या. का काही कार्यक्रम आहे तुमच्याकडे? जमनादासने विचारले. हो, माझ्या मुलीचं पुढच्या आठवड्यात लग्न आहे, म्हणून विचार केला की तिला भेट स्वरूपात दागिनेच द्यावेत. सरपंच म्हणाले, नक्कीच सरपंच, मी काही नकली माल ठेवत नाही. हे घ्या, सुंदर बांगड्या, आणि हा हार तुमच्या मुलीला खरंच चांगला दिसेल. असं म्हणत सरपंचाने दागिने विकत घेतले आणि तिथून निघून गेला. इकडे जमनादास पैसे मोजता मोजता विचार करू लागला, आज तर मला खूप मोठा नफा झालाय. आज बायको माझ्यावर नक्कीच खुश होईल. मी असे नकली दागिने विकून लवकरात लवकर श्रीमंत होईन आणि बंगला सुद्धा बांधेन. इकडे काही दिवसांनंतर सरपंचाच्या मुलीचा सासरा सरपंचाच्या घरी येतो आणि म्हणतो, हे बघा, तुमच्या खऱ्या सोन्याचा रंग कसा उडालाय. तुम्हाला द्यायचेच होते तर खऱ्या सोन्याचे दागिने द्यायचे. इतकी नाटकं करायची काय गरज होती. सासरे रागावले आणि तिथून चालायला लागले. सरपंचाला ही गोष्ट खूप वाईट वाटली. त्याने विचार केला की मी तर जमनादासकडून खऱ्या सोन्याचे दागिने विकत घेतले होते, मग हे असं कसं झालं. या विचारात सरपंच जमनादासच्या घरी जातात. जमनादास चोरून लपवून पितळेच्या दागिन्यांना सोन्याची पॉलिशिंग करत होता. सरपंच हे सर्व खिडकीतून बघतात आणि पटकन घरात शिरतात आणि जमनादासला म्हणतात, जमनादास, एवढा मोठा खोटारडेपणा. तू पितळेच्या दागिन्यांना सोन्याचे पाणी चढवून खरे सोने म्हणून सगळ्यांना विकतोयस, लोकांना मूर्ख बनवतोयस. तू धोकेबाज आहेस. तुझ्यामुळे आज माझा खूप मोठा अपमान झालाय. मी आज सगळ्या गावकऱ्यांना तुझे सत्य सांगणार आहे. त्यावर जमनादास म्हणाला, अरे सरपंचजी, माझं ऐकून तरी घ्या. तेच काय तो निकाल लावून टाकूया. तुम्हाला जी काही किंमत पाहिजे ती मी देतो. परंतु सरपंचने काहीच ऐकलं नाही आणि तिथून निघून गेले. सरपंचाने गावातल्या सगळ्या लोकांना जमनादास विषयी सांगितलं आणि त्याकडून सोने खरेदी न करण्याचं आवाहन केलं. सर्व गावकऱ्यांनी सरपंचाचं ऐकलं आणि आता जेव्हा जमनादासने दुकान उघडलं तर त्याकडे कोणीच गिऱ्हाईक आलं नाही.
परंतु थोड्या वेळाने मात्र पोलीस येऊन जमनादासला घेऊन गेले. तर मुलांनो, या गोष्टीतून काय बोध होतो की कधीच अतिलोभ करू नये, दुसऱ्यांना कधीच फसवू नये. दुसऱ्याचं वाईट केलं तर एक दिवस